आता आपले पुढचे मार्गदर्शक आहेत प्रोफेसर डॉक्टर सुदीप थेपडे सर. थेपडे सर हे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे प्रो VC आहेत. त्यांचे 350 पेक्षा जास्त रिसर्च पेपरसुद्धा पब्लिश झालेले आहेत. TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सरांना मी विनंती करतो की त्यांनी थेपडे सरांसह व्यासपीठावर यावं. प्रवीण सरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. प्रवीण सर थेपडे सरांचं स्वागत करते. आता माझी सहकारी वृषालीला मी विनंती करतो की तिने या संवाद सत्राला सुरुवात करावी. आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण थोडंसं एक पाऊल पुढे जाणार आहोत की रोजगाराभिमुख दृष्टिकोनातून नवं शैक्षणिक धोरण हे कशा पद्धतीनं उपयुक्त ठरू शकतं. तर या अनुषंगानं आपलं हे चर्चासत्र असणार आहे. सर, आतापर्यंत आपण जो संवाद साधला, जी चर्चा केली, त्याच्यामध्ये शिक्षण संस्था, विद्यार्थी यांचा तर आपण उल्लेख केलेलाच आहे. मानसिकता हा तर मुद्दा आलेलाच आहे. मात्र काहीतरी ज्यावेळेला आपण नवीन करण्याचा विचार करतो त्यावेळेला मनामध्ये एक भीती असते की आपण चाकोरी बाहेर जातोय, याचा फटका काही बसणार का, फायदा होईल तर तो कसा होईल, असंख्य प्रश्नांचा गोतावळा जो आहे तो मनामध्ये आणि डोक्यामध्ये निर्माण झालेला असतो. तर आता या नव्या शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार? खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित करत आहात. जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्टची सुरुवात करतो त्यावेळेस चाकोरी बाहेर जाण्याची, ती फेल होण्याची भीती नेहमी असते. पण जर सांगोपांग विचार करून एका तज्ज्ञ समितीने भारतासाठी लागणाऱ्या काही गोष्टी, आपण म्हणतो इंडिया शुड बिकम नॉलेज इकॉनॉमी, मग नॉलेज इकॉनॉमी होण्याच्या दृष्टीने आपल्या तरुणाईला तयार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतील आणि त्यासाठी कोणती गोष्ट पूर्ण चाकोरी बाहेर जाण्याऐवजी कोणकोणत्या गोष्टीला चाकोरीची बंधनं थोडीशी शिथिल करावी लागतील या शिक्षण पद्धतीत, त्याचा सांगोपांग विचार या नवीन शैक्षणिक धोरणात केलेला आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त फायदा असा होणार की आपण नेहमी म्हणतो आपली शिक्षण पद्धती ही थोडीशी आधुनिकतेकडे न वळणारी आहे. जी मुलं शिकतात ते 2-4 वर्ष आधी जुनं झालेलं असतं. तर नवनवीन संकल्पना, नवनवीन टेक्नॉलॉजीज मुलांना शिकता येतील. अर्न अँड लर्न स्कीम ज्या आपण म्हणतो, आता जर आपण ऑन जॉब ट्रेनिंग हे शिक्षण पद्धतीचंच आणलं आणि त्याला काही क्रेडिट त्या विद्यार्थ्यांना देऊ केले, तर ॲक्च्युली वर्कप्लेसला जाऊन काय काय स्किल्स लागतात ते जर मुलांना शिकतानाच कळलं तर ते त्यांचा अभ्यास जास्त सिरियसली घेऊ शकतील. आणि त्यासाठी लागणारे स्किल्ससेट अक्वायर करायला त्यांना नक्कीच मदत होईल. तर ते शिकताना जर त्यांना आपण इंडस्ट्रीत पण पाठवलं, इंटर्नशिप्स दिल्या, जे NEPमध्ये खूप ॲडव्होकेट केलेलं आहे, त्या मुलांना नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होईल. या उपरांत मुलांना आपण चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीतून एकाच प्रकारचं शिक्षण नेहमी ऑफर करत आलो आहे किंवा देऊ करत आलो आहे. त्या मुलांचा कल कसा आहे, डिमांड कोणत्या क्षेत्रात आहे, ह्या गोष्टींची सांगड घालताना मुख्य विषयाबरोबरच आणखीन काही ॲडिशनल विषय जे त्या मुख्य विषयाशी निगडीत असतील किंवा नसतील, विद्यार्थ्यांना नक्कीच याच्यातून शिकता येणार आहेत. सर, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी मायनर. तर म्हणजे याबाबत खूपच गवगवा होतोय, तर त्याबद्दल आपलं मत काय? हो, जसं मी म्हटलं, बऱ्याच वेळेस समाजात, उद्योग क्षेत्रात नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत त्याप्रमाणे कोणतं शिक्षण घ्यावं याची निवड केली जाते. बऱ्याच वेळेस पालकांना किंवा समाजाला काय हवं आणि आपल्याकडून ते काय अपेक्षा ठेवत आहेत याप्रमाणे शिक्षण क्षेत्राची किंवा त्या डिग्रीची निवड विद्यार्थ्यांकडून केली जाते. हे करत असताना विद्यार्थ्याची स्वतःची आवड कोणत्या क्षेत्रात आहे हे बऱ्याच वेळेस लक्षात घेतलं जात नाही. तर ज्याला कुठे पालक किंवा समाज किंवा जॉब असल्यामुळे आपण शिक्षण घेत आहोत, त्याबरोबरच थोडेसे क्रेडिट्स जर आपण त्या विद्यार्थ्याचा कल ज्या भागात आहे त्या भागात देता आले तर तो
ती एक अपॉर्च्युनिटी या मल्टीडिसिप्लिनरी मायनर्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी ही दर 3 महिन्यात बदलते आहे. मगाशीच सरांनी सांगितलं ChatGPT-4, ChatGPT-5 ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एखाद्या मुख्य प्रवाहात आपण शिक्षण घेतलं आहे आणि पुढे तो प्रवाह चाटणार असेल किंवा डिस्रप्टिव्ह इनोव्हेशनमुळे तो प्रवाह थांबणार असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना आपण पूर्ण एज्युकेशन त्या स्ट्रीममध्ये दिलं आहे, पुढे आयुष्यात काय करावं? तर त्यांना काहीतरी एखाद्या विद्यार्थ्याला जर आपण 2 रंगात रंगवता आलं, एक मुख्य रंग आणि एक सिल्वर लाईनिंग, थोडीशी बॉर्डर, तर त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीत मिळणार आहे. तर मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही एक अशी अपॉर्च्युनिटी असेल जेणेकरून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना त्यांचा कल जोपासता येईल आणि शिक्षण पद्धतीला किंवा समाजाला विद्यार्थ्यांना 2 प्रकारचं शिक्षण एकत्र देता येईल. की एका प्रकारचं जर अपॉर्च्युनिटीचा ओह पुढे आटला, तर दुसऱ्या प्रकारचं जे फॉर्मल एज्युकेशन त्यांनी घेतलं आहे त्याच्यातून त्यांना नक्कीच त्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये फायदा होईल. मग मल्टीडिसिप्लिनरी मायनर हे राबवत असताना शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी मुळात काय काळजी घेतली पाहिजे? हो, मल्टीडिसिप्लिनरी मायनर राबवताना, कोणतीही पॉलिसी राबवताना ती फक्त पॉलिसी म्हणून किंवा चेकलिस्ट म्हणून न राबवता विशेषतः विद्यार्थ्यांना किती अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देता येतील, त्यांच्या मुख्य विषयाबरोबर आणखीन कोणकोणती विषय ही त्या विषयाला पूरक ठरतील आणि त्या विषयांमध्ये मुख्य अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या कशा त्यांना पुढे लिव्हरेज करता येतील, या गोष्टींचा विचार नक्कीच शिक्षण संस्थांनी आणि विद्यापीठांनी करण्याची गरज आहे. जेव्हा आपण अभिमत विद्यापीठांचा किंवा ऑटोनॉमस कॉलेजेसचा विचार करतो, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया थोडीशी नाही म्हटली तरी सोपी असते, कारण त्यांच्याकडे नंबर हा लिमिटेड असतो आणि छोट्या नंबरच्या मुलांसाठी, कमी संख्येच्या मुलांसाठी हे राबवताना त्यांना खूप सोपं होणार आहे. पण जेव्हा आपण इतर राजकीय किंवा राष्ट्रीय विद्यापीठांचा विचार करतो, जिथे विद्यार्थी संख्या खूप मोठी आहे, तिथे सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या कॉलेजेसला किंवा संस्थांना इम्प्लिमेंट करता येतील असे मल्टीडिसिप्लिनरी मायनरचे विषय घेणं ही काळाची गरज झाली आहे. आर्ट्स किंवा कॉमर्स करत असलेल्या मुलाने का म्हणून AIचं एज्युकेशन घेऊ नये? मग आपण जर म्हणतो की AI इज अनएव्हिटेबल, त्या AIचा उपयोग आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत तिथे कसा करता येईल? आपण आज समाज माध्यमांचं म्हणतो की समाज माध्यम हा 4था पाया आहे लोकशाहीचा. या समाज माध्यमांचा किंवा डिजिटल इकॉनॉमीचा उपयोग हा त्या क्षेत्रात कसा करता येईल, या प्रकारचे मल्टीडिसिप्लिनरी मायनर आपल्याला आणता येऊ शकतात. तर जेणेकरून जास्तीत जास्त पर्याय विद्यार्थ्यांना कसे उपलब्ध करून देता येतील, या दृष्टीने शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी नक्कीच पॉझिटिव्हली विचार करण्याची गरज आहे. मग हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते पारंपरिक शिक्षण आणि कौशल्य विकास जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर याची सांगड कशी घालू शकणार आहे? नवीन शैक्षणिक धोरणात नक्कीच ही सांगड खूप चांगल्या पद्धतीने घालून देण्यात आली आहे. जेव्हा आपण पारंपरिक शिक्षण म्हणतो तेव्हा ही वर्गातली शिक्षण पद्धती आहे, जिथे सगळं काही शिक्षक वर्गात तयार करून येणार आणि मग विद्यार्थ्यांना शिकवणार. आणि जेव्हा आपण स्किल बेस एज्युकेशन म्हणतो त्याच्यात कॉग्निटिव्ह स्किल्स त्या मुलांच्या डेव्हलप केल्या जातात, जेणेकरून त्या मुलाला पुढे हे नॉलेज किंवा हे ज्ञान कुठे उपयोगी पडणार आहे, ते कसं वापरता येईल, या पद्धतीचं शिक्षण हे अपेक्षित आहे स्किल्ड बेस एज्युकेशनमध्ये. पारंपरिक शिक्षण पद्धतीत जर थोडासा आपण बदल केला आणि छोटे छोटे प्रोजेक्ट्स त्या मुलांना आपण देऊ शकलो, जेणेकरून त्यांचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्युमेन वाढेल. हे प्रोजेक्ट्स देत असताना जर आपण MSME सेक्टर किंवा छोट्या छोट्या उद्योगांना अप्रोच केलं आणि त्यांची मदत करून घेतली इम्प्लिमेंट करताना किंवा शिकवताना वर्गात, आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टला जर आपण थोडेसे क्रेडिट बाजूला काढून देऊ शकलो, तर नक्कीच स्किल बेस एज्युकेशन पण होईल, ऑन जॉब ट्रेनिंगचाही छोटा पार्ट होईल आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीचा पण चांगल्या पद्धतीने आपल्याला NEP प्रमाणे स्किल बेस एज्युकेशनशी सांगड घालता येईल. सर, मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट बाबत सुद्धा अनेकदा खूपदा चर्चा होते, बोललं जातं. काही जणांमध्ये अजूनही संभ्रम आहे की नेमका हा मुद्दा आहे तरी काय. पण ज्या वेळेला मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट राबवलं जातं त्यावेळेला नेमकी आव्हानं कोणती असतात आणि त्यासाठी नेमकी तयारी कशी केली पाहिजे?
काही कारणास्तव आपली जी पारंपरिक शिक्षण पद्धती होती त्याच्यात आपण कुठेतरी एक वयाची आणि कुठेतरी एक ड्युरेशनची अट घालून देण्यात आली आहे. ती का, कोणी, कधी घातली, त्याची काय कारणं होती, हे थोडंसं विचार न करण्यासारख्या गोष्टी आहेत. पण जर कोणाला काही कारणास्तव त्या पिरियडमध्ये, त्या ड्युरेशनमध्ये ते एज्युकेशन कंप्लीट नाही करता आलं तर आयुष्यात त्यांना काय परत ती संधी मिळायला नको, ती मिळायलाच हवी. या भावनेतून मल्टी एंट्री हा एक नवीन प्रकारचा मुद्दा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने किंवा नवीन प्रकारची फ्लेक्झिबिलिटी ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये देण्यात आली आहे. याप्रमाणेच मल्टी एक्झिट, काही कारणास्तव आपण जे काही शिक्षण घेत आहोत त्याच्यात जर ब्रेक हवा, ते जर टेम्पररी किंवा काही पिरियडसाठी थांबवता यायला हवं आणि पुन्हा जेव्हा काही ती आव्हानं किंवा ती चॅलेंजेस ज्यामुळे आपण ते थांबवत आहोत ती संपतील तेव्हा परत मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या येता यायला हवं लोकांना. यासाठी मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट या गोष्टी NEPमध्ये सांगण्यात आल्या. जेव्हा इम्प्लिमेंटेशनचा विचार करतो, इम्प्लिमेंटेशनला टेक्नॉलॉजी नक्कीच हा मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट हा प्रश्न सोडवायला किंवा हाताळायला मदत करणार आहे. आता आपण म्हणतो NAD, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलं, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. जे काही जेवढ्या वेळात आपण शिकून घेतलं ते सगळे क्रेडिट्स आपले त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये क्रेडिट होतील आणि त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जेव्हा कधी पुढे मला परत तो मुख्य प्रवाह शिक्षणाचा जॉईन करायचा आहे तेव्हा ते व्हेरीफाय करता येतील की माझं शिक्षण हे नेमकं कुठे सुटलं होतं आणि कोणत्या लेवलला सुटलं होतं. हे इम्प्लिमेंट करताना NEPमध्ये खूप छान गाईडलाईन्स करण्यात आल्या आहेत आणि इम्प्लिमेंटेशन पॉलिसी काही जसं आपण म्हणतो अभिमत विद्यालय किंवा शिक्षण संस्था आणि आता पारंपरिक विद्यापीठंसुद्धा ही सांगड घालताना ते ग्रेसफुल एक्झिट नावाचा एक प्रकार आणत आहात. फर्स्ट इयर जर डिग्रीनंतर तुम्हाला ब्रेक घ्यावासा वाटतोय किंवा घ्यावा लागतोय तर त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर नंतर आधी असं होत होतं की पूर्ण शिक्षण जर कंप्लीट नाही झालं तर कोणत्याच प्रकारची डिग्री किंवा सर्टिफिकेट अवॉर्ड करता येणार नाही. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमुळे ती मुभा मिळाली आहे की फर्स्ट इयर नंतर आपण त्यांना एक सर्टिफिकेट कोर्स किंवा सर्टिफिकेट देऊ शकतो, सर्टिफिकेट इन XYZ डिग्री. 2 वर्षाच्या फॉर्मल एज्युकेशन नंतर जर कोणाला ब्रेक घ्यावा लागतोय तर त्या विद्यार्थ्यांना आपण नक्कीच त्या विषयाचा डिप्लोमा हा अवॉर्ड करू शकतो. 3 वर्षानंतर जर त्यांना ब्रेक घ्यावा लागतोय तर आपण त्यांना ती डिग्री अवॉर्ड करू शकतो आणि 4 वर्षानंतर ती डिग्री विथ ऑनर्स किंवा त्यावेळेला आपण म्हणतो डिग्री विथ रिसर्च. तर हा मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिट इम्प्लिमेंट करताना अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या मदतीने आपल्याला नक्कीच टेक्नॉलॉजी हेल्प करणार आहे. थोडेफार चॅलेंजेस शिक्षण संस्थांपुढे असे असतील की त्यांनी एक विद्यार्थी संख्या गृहीत करून शिक्षक आणि लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर यांची जुळवाजुळव केलेली असते. पण हा विषय फक्त काही वर्षांपुरता असेल आणि जी जाणारी विद्यार्थ्यांची संख्या आहे, ब्रेक घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा मल्टी एक्झिट विद्यार्थ्यांची, ती संख्या ही खूप खूप लिमिटेड असेल. पण त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान न होता त्यांना मागे पुढे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा प्रवाहात आणण्याचं काम या मल्टी एंट्री आणि मल्टी एक्झिटमुळे नक्कीच खूप सोपं होणार आहे. हा तर फार महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही खूप छान पद्धतीने या ठिकाणी समजून सांगितलं. मात्र OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप हे सुद्धा मुद्दे तितकेच कळीचे आहेत. तर याचा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं फायदा मिळू शकतो किंबहुना कशा पद्धतीने विद्यार्थी त्याचा फायदा घेऊ शकतात? आपण ज्यावेळेस इंटर्नशिप किंवा शिकताना उद्योगधंद्यांबरोबर कंपनीत जाऊन किंवा त्या त्या क्षेत्रात जाऊन कामाचा अनुभव घेणं या गोष्टींचा विचार करतो तर OJT ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप्स याला NEPत काही क्रेडिट्स आणि महत्त्व देण्यात आले, काही श्रेयांक देण्यात आले आहेत. हे श्रेयांक देण्यामागचा उद्देश असा की प्रत्येक कोर्सला आधी असं व्हायचं, प्रोफेशनल कोर्सेसला इंटर्नशिप्स मिळायच्या, आत्मसात केल्या जायच्या आणि विद्यार्थी प्रयत्न करायचे. नॉन प्रोफेशनल कोर्सेसला फार करून इकडे लक्ष दिलं जात नव्हतं. शिक्षण पद्धती खूप खूप कन्फाईंड होती क्लासरूम टीचिंग लर्निंगमध्ये. एका वर्गात बंदिस्त जागी बसवून त्या विद्यार्थ्यांना एकसंघप्रमाणे सांगणं, शिकवणं आणि त्यांच्याकडून वदवून घेणं किंवा गोकून घेणं, अशी पारंपरिक शिक्षण पद्धती आजच्या काळात बदलण्याची खरंच गरज झाली आहे.
जेणेकरून ऑन जॉब ट्रेनिंग आणि ज्यावेळेस आपण इंटर्नशिप्स म्हणतो, विद्यार्थ्यांकडे खूप वेळ असतो 2 ॲकॅडमिक इयर्सच्या ब्रेकमध्ये. त्या 2 ॲकॅडमिक इयर्सच्या ब्रेकमध्ये विद्यार्थ्यांनी तो टाईम लेजर टाईम म्हणून न घालवता जर आपण त्यांना छोट्या छोट्या संधी ह्या उपलब्ध करून दिल्या, तर MSME सेक्टर किंवा उद्योग क्षेत्र यांना एक मनुष्यबळ उपलब्ध होतं त्या पिरियडसाठी, आणि विद्यार्थ्यांना संधी मिळते ॲक्च्युली ग्राउंडवर काय चालतं, ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह केले जातात. त्यांनी साधा असिस्टंट म्हणून जरी काम केलं, याला नेहमी उद्योग क्षेत्राची गरज नाही आहे. आपल्याकडे खूप NGOs आहेत, आपल्याकडे खूप सरकारी ऑफिसेस आहेत. प्रत्येक सरकारी ऑफिसेसमध्ये काहीतरी जॉब नक्कीच असे असतात की ते आपण या होतकरू विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. हे फक्त त्यांना लेबर म्हणून न वापरता जर आपण पूर्ण समाजाने त्यांना इंटर्न म्हणून आत्मसात केलं आणि हे जॉब त्यांना त्यांच्या स्किलसेट वाढीसाठी जर उपलब्ध करून दिले, तर त्याचा नक्कीच फायदा या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणार. असं म्हटलं जातं की इंडस्ट्रीतून जेव्हा ब्रेक घेऊन परत कोणीतरी जॉईन करतं शिक्षणात, त्यांची सिन्सिअरिटी खूप वाढलेली असते. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा टोटल बदललेला असतो. आपण जर अशा इंटर्नशिप्स किंवा OJTच्या छोट्या छोट्या असाइनमेंट्स त्या मुलांना करू दिल्या आणि त्या असाइनमेंट्सला श्रेयांक दिल्यामुळे विद्यार्थी ते सिरियसली घेतात. त्यांना श्रेयांक असल्यामुळे ते कंपनीत गेल्यावर किंवा त्या आस्थापनांमध्ये काम करताना जीव ओतून काम करतात आणि त्या आस्थापना कशी चालतात याचं नॉलेज त्यांना मिळतं. त्याचा फायदा नक्कीच त्यांना भविष्याच्या दृष्टीने होतो. प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा असतो, फक्त त्याची दखल घेतली जाणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे पुढचा प्रश्नही यालाच अनुसरून की हे नवं शैक्षणिक धोरण राबवत असताना शिक्षण संस्था असो किंवा विद्यापीठं, तर त्यांनी कशा पद्धतीनं दखल घेतली पाहिजे? नवं शैक्षणिक धोरण राबवताना ते फक्त राबवण्यासाठी किंवा एवढे श्रेयांक दिले आहेत, या पद्धतीने ट्रेनिंग देणं आहे असं न करता त्याचा जर सर्वांगीण विचार करण्यात आला आणि एखाद्या कोर्सला जोड कोर्स कोणता असू शकतो. जेव्हा आपण मल्टिपल एक्झिटचा विचार करतो तेव्हा मल्टिपल एंट्रीचा विचार करणं, पारंपरिक शिक्षण पद्धतीत असलेले काही बॅरियर्स, 6 वर्षात डिग्री कंप्लीट नाही झाली तर नॉट फिट फॉर दॅट काइंड ऑफ एज्युकेशन, 7 वर्षात नाही झाली तर नॉट फिट, ह्या सगळ्या गोष्टी यामुळे बाहेर पडणार आहेत किंवा कालबाह्य होणार आहेत. आणि नवीन शैक्षणिक धोरण राबवताना थोडा चाकोरी बाहेरचा विचार शिक्षण संस्थांनीही करावा लागेल. माझ्याकडे जर 4 डिपार्टमेंट्स आहेत तर त्या 4 डिपार्टमेंट्सचेच विषय मी एकमेका डिपार्टमेंट्सला मल्टीडिसिप्लिनरी मायनर म्हणून ऑफर करेल असा विचार न करता, मी जर इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये शैक्षणिक संस्था चालवतोय तर मला नक्कीच एखाद्या सायकोलॉजी किंवा सायन्स कॉलेज किंवा आर्ट्स कॉलेजशी टायअप कसा करता येईल जेणेकरून त्यांचे विद्यार्थी माझ्याकडे येऊ शकतील मल्टीडिसिप्लिनरी मायनरसाठी, माझे त्यांच्याकडे जाऊ शकतील, हा विचार करण्याची सध्या गरज आहे. आणि याबाबतीत गिव्ह अँड टेक संस्थांनी करण्याची खरंच आवश्यकता आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय घाबरून न जाता नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यास पद्धतीत झालेले बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त आपल्याला सुट्टीमध्ये खूप वेळ इकडे तिकडे न घालवता इंटर्नशिप्स कशा मिळवून घेता येतील. प्रत्येक वेळेस इंटर्नशिप्स या पेड असण्याची गरज नाही आहे, कारण तो अनुभव जी ते आस्थापना देत आहेत तो लाख मोलाचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना मिळतो आहे. थोडीशी मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये अशी असते की मला जर कोणी काम करवून घेत आहे तर मला एवढा स्टायपेंड तर मिळालाच पाहिजे. तर थोडंसं ती मानसिकता पण विद्यार्थ्यांची बदलण्याची गरज आहे आणि शिक्षण संस्था नक्कीच हे करण्यामध्ये हातभार लावू शकतात. इंडस्ट्रीज आणि बाकी सगळ्या आस्थापनांनी थोडंसं पुढे येऊन या सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज आहे. सर, तुम्ही एवढ्या छान पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी 2 लायनर जे म्हणजे तुमच्या संवादामधून मी घेतलेल्या त्या म्हणजे वेळेचा सदुपयोग करा, वेळ वाया घालू नका, वेळ फार अमूल्य आहे आणि कुठल्याही गोष्टीला घाबरून जाऊ नका. नवीन काही असेल तर ते आव्हान समजून त्याला सामोरं जा, शिका, दुसऱ्यालाही शिकवा आणि स्वतःलाही समृद्ध करून घ्या. थेपडे सर, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल. सरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं.